नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। शेवग्याच्या शेंगांची आमटी करू, खूप छान चवदार अशी लागते। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धा किलो, स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि त्याचे तुकडे मागून पूर्ण असे शेंड्या काढून घेतले, तुकडे केलेले आहेत, शिरा काढून घेतले आहेत। मिठाच्या पाण्यात आपण त्या शिजवून घेणार आहेत, म्हणून थोडंसं मीठ घातलं आहे, कढईमध्ये पाणी घातलं आहे। 10 मिनिट आपण त्या शिजवून घेणार आहोत, गॅसवर ठेवून झाकण ठेवून। खूप मऊ शिजवायच्या नाहीत। आणि तुरीची डाळ घेतलेली आहे पहा। ही तुरीची डाळ 2 वाट्या घेऊन त्या स्वच्छ धुवून 1 तासभर भिजत टाकली। हळद हिंग घातले, थोडंसं तेल घातले त्यामध्ये, त्यामुळे ती मऊ लवकर शिजते। आणि चिंचेचा कोळ करून घ्यायचा आहे, चिंच गूळ घेतलेला आहे। शेवग्याच्या शेंगा आपण या शिजवून घेतल्या आहेत पहा, 10 मिनिट वाफेवरतीच या त्या बाजूला काढून ठेवल्या। डाळसुद्धा कुकरमध्ये शिजायला घातलेली आहे आणि चिंचेचा कोळ करून घेतला। आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे। एका हिरव्या मिरचीचे तुकडे केले, कांद्याची पात घेतलेली आहे। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातले 3 टेबलस्पून। तेल चांगलं तापलं, जिरं मोहरी घातली, ती चांगली तडतडली। त्यामध्ये आलं लसणाचे ठेचलेलं आलं लसूण घातला, हिरव्या मिरचीचे तुकडे घातले, कढीपत्ता घातला, चांगलं परतवून घेतलं। त्यामध्ये कांद्याची पात घातलेली आहे। कांद्याची पात घालणं ऑप्शनल आहे, आपल्या आवडीनुसार कांदाही आपण घालू शकतो, त्याऐवजी मी पात घातलेली आहे। कोरडे मसाले घातलेत, हळद हिंग तिखट मीठ गरम मसाला, आपल्या आवडीनुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो। तर हे सर्व घालून झाल्यानंतर परतून घेतलं एखादं मिनिट आणि त्यामध्ये मग शिजवून घेतलेली शेंगा घातलेल्या आहे शेवग्याच्या आणि चिंचेचा कोळ जो करून घेतला तो घातला आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। डाळ पहा, तुरीची डाळ चांगली शिजलेली आहे, एकजीव करून घेतली आहे, घोटून घेतली। ती शिजवलेली डाळ याच्यात घातलेली आहे शेवग्याच्या शेंगांच्या कढईमध्ये। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला 1-2 उकळ्या आणायच्या आहेत। मीठ घातलेलं आहे चवीनुसार। सुरुवातीला सुद्धा आपण मीठ घातलं होतं शेंगा शिजवताना। गुळाचा खडा घातलेला आहे अंदाजाने, आपल्याला आवडीनुसार। आणि तो गूळ आता उकळताना ही आमटी बारीकच होणार। कोथिंबीर घातलेली आहे आणि ही आमटी चांगली उकळून घ्यायची आहे। 2-4 उकळ्या आणल्या की छान चवदार अशी आमटी, शेवगाची शेंगांची आमटी तयार होते। भाताबरोबर खा, भाकरीबरोबर, पोळीबरोबर खा। निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज पहा, चॅनलला सबस्क्राईब करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।